भूमीत आज तिथे विमानतळ होतोय, तिथे 3 बौद्ध लेणे आहेत. त्याच्याविषयी पत्र आम्ही कलेक्टरला लिहिलं की ह्या लेण्या वाचल्या पाहिजेत, लेण्यांचा ठेवा जगाला कळला पाहिजे. ते आंदोलन आम्ही सुरू केलं आहे. लेण्या वाचवा असं कोण म्हणतात? त्यांचे आडनाव बघा, मोकल, म्हात्रे, पाटील, भोईर, ठाकूर. त्यामध्ये एकही कांबळे नाही, एकही गायकवाड नाही. ओबीसी लोक म्हणतात. आणि या देशातल्या मीडियाला, सरकारला हे आव्हान आहे की ओबीसी लोक सांगायला लागले की बुद्धाकडे चला, बौद्ध लेण्या वाचवा. अशा प्रकारचं ऐतिहासिक आंदोलन आम्ही करतोय. आम्हाला हेच सांगायचं आहे की आम्हाला मूळचा सातबारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. एवढा शिकलेला माणूस त्या काळी आमच्याकडे नव्हता. नारायण नागू 7वी पास होते. आज तुमच्यामध्ये शिकलेले डॉक्टर, इंजिनियर, IAS अधिकारी आहेत. आम्ही तुम्हाला एकदा आवाहन करतोय, महाराष्ट्रातल्या ओबीसी शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांकडे बघणारा कुठलाही राजकीय नेता नाही, कुठलाही राजकीय पक्ष नाही. आणि म्हणून आजच्या वर्तमान काळामध्ये आपण सगळे मोठे भाऊ म्हणून या आंदोलनात उतरलं पाहिजे, अशी विनंती करायला एक स्वार्थ घेऊन आम्ही आलेलो आहे. आणि बाबासाहेबांनी स्वार्थाची कल्पना पण सांगितलेली आहे. बाबासाहेब सांगतात, स्वर्गामध्ये मुक्ती देणारा धर्म आम्हाला नकोय, स्वर्गामधली मुक्ती सांगणारा धर्मविचार आम्हाला नकोय. याच पृथ्वीवर, याच आयुष्यात, याच जीवनामध्ये आम्हाला सुखी करणारा विचार पाहिजे. आणि तो विचार अर्थातच बुद्धाचा आहे. आणि म्हणून आम्ही पण पराभूत होणार नाही, आम्ही लढणार आहोत. आणि म्हणून तुम्ही आमच्याबरोबर आलं पाहिजे. तुमचं हे गाव खूप लांब आहे, पण मला खात्रीनं विश्वास आहे, माझ्या तरुणांना विश्वासाने सांगितलं, एक वेळी आगरी, कोळी, कराडी लोक समाज आपल्याबरोबर येणार नाही, पण बौद्ध बांधव 100% येतील, कारण त्यांना याचा विश्वास आहे. आणि म्हणून कोणाच्याही बाकीच्या गोष्टींना बळी न पडता स्वयंप्रकाशित व्हा, हा धर्मांतरावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचा संदेश आम्हाला दिला होता. आपल्याला विनंती आहे की या देशातला जो तथागतांच्या विचारांचा वारसा आहे, तो फार मोठा वारसा आहे. इथे नसलेलं मंदिर आहे म्हणून केलेल्या आंदोलनामध्ये लाखो लोक मारली गेली. अयोध्येचं आंदोलन तुम्हाला माहीत आहे, त्याचा अजून काय तळ सापडत नाही. परंतु असलेल्या बौद्ध लेण्या ज्या प्रत्यक्ष दिसतात, तिथे बुद्ध मूर्त्या आहेत, सगळं आहे. आणि त्यासाठी आम्ही जर लढलो नाही तर या देशातला बुद्धाचा विचार, शांतीचा, अहिंसेचा विचार मिटवायला हे लोक मागे पुढे पाहणार नाहीत. म्हणून माझी विनंती आहे, आपल्याकडे आंतरराष्ट्रीय मीडियाचे काही लोक असतील, त्यांना विनंती आहे, तरुणांना विनंती आहे की सोशल मीडियावरून जगाला हा संदेश द्या की इथे समुद्रमार्गे जलप्रवास सहज सोपा असताना तिथे विमानं उडवण्यात काहीच अर्थ नाही, त्या खाड्या बुजवण्यात काहीच अर्थ नाही. आणि ही जी बुद्धभूमी आहे, ती बुद्धभूमी आम्ही वाचवली पाहिजे. माझं महिला भगिनीला सुद्धा विनंती आहे की या देशामध्ये बौद्ध लेण्या मातृसत्तेचा विचार सांगतात. स्त्रीमुक्ती काय आहे ही आमची एकवीरा सांगते, महामाया सांगते, प्रजापती गौतमी सांगते की स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांना अधिकार देणं, स्त्रियांना सुरक्षा देणं नव्हे. आमच्या कोळणीला बॉडीगार्डची गरज लागत नाही, पोलिसांची, कमांडोंची गरज लागत नाही. कोळीवाड्यामध्ये त्या स्वतंत्र आहेत. म्हणजे स्त्रियांना जर शक्ती दिली, शिक्षण दिलं, संपत्तीचा, शिक्षणाचा अधिकार दिला, त्यांना पुरुषांची आणि देवाची काही गरज लागत नाही. ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि तो विचार, स्त्रियांच्या अधिकारांचा विचार तथागतांच्या विचारात आहे. जगातल्या 50% महिलांना, मग त्या मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, हिंदू असतील, या सगळ्या महिलांना त्या धर्मगुरूंनी गुलाम केलं होतं. तथागत गौतम बुद्ध असा एक महान विचारवंत आहे की ज्यांनी पहिल्यांदा या स्त्रियांना अधिकार दिला. त्या तथागतांचा विचार जपण्यासाठी आपण या आंदोलनात जरूर उतरलं पाहिजे, ही नम्र विनंती मी करतो. खरं म्हणजे माझं भाषण, प्रवचन खूप लांबलं असेल, त्यातल्या चुकीच्या गोष्टी असतील त्या आपण सोडून द्याव्यात. मी एवढंच सांगेन की ज्यांची 60 उलटलेली आहे, 70 उलटली आहे, त्यांना बाबासाहेबांचा हाच संदेश आहे की शेवटच्या चेंडूवर, उत्तम क्रिकेटर असतो, शेवटल्या चेंडूवर षटकार मारतो. डॉक्टर बाबासाहेबांनी अनेक आंदोलन लिहिली, संविधान लिहिलं, पण उतरत्या काळात, अंतिम काळात त्यांनी आमच्या देशाला धम्म दिला. ही जी क्रांती आहे ती सगळ्यात मोठी आहे. आणि विचारांचा हा षटकार आहे. हा षटकार म्हाताऱ्या झालेल्या माणसांसाठी आदर्श आहे. कोणी म्हातारं वगैरे काय नसतं. माणसाने ठरवली, नीट व्यायाम केला, योग्य आहार घेतला, योग्य विपश्यना केली, योग्य ध्यान केलं, तर कोणीच म्हातारा नसतो. या वास्तूने तुम्हाला शिकवलं असेल, मला सांगायची गरज पडणार नाही. म्हणून सगळ्या लोकांना मी विनंती करेन, जेवढा वेळ मिळेल त्या कामासाठी लावूया. आणि ही ऐतिहासिक सभा मला तुमच्यासोबत घालवताना अत्यंत आनंद होतोय, अभिमान वाटतोय. माझं बोलणं मी संपवतो. पुन्हा एक इथल्या आयोजकांना, इथल्या भगिनींना, इथल्या बंधूंना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय.
धन्यवाद. या ठिकाणी लॉर्ड बुद्धा चॅनलचे माझे मित्र नागेश जाधव या ठिकाणी आहेत. मी आपणाला विनंती करेन की एकमेव आता आपलं एक चॅनल आहे, तर त्यांनी ज्यांना ज्यांना शक्य असेल, आता दिवाळीचा बोनसही झालेला आहे, तर जर जेवढे मेंबरशिप ज्यांना ज्यांना घेता येईल त्यांनी अवश्य घ्यावी. या ठिकाणी मी आमच्या मगाशी सुरुवातीला सांगत असताना आमच्या संस्थेच्या कोण कोण कार्यरत आहेत बुद्ध शासनामध्ये त्यांची जरा मी या ठिकाणी आपल्यासमोर नावं घेणं जरा फार क्रमप्राप्त आहे. एका कोणाच्या खांद्यावर ही संस्था चालत नाही किंवा हे कुठलंच काम होत नाही. जेव्हा आपण सगळे मिळून जेव्हा काम करतो तेव्हाच हे सक्सेस होतं. आणि आज आपली उपस्थिती खरोखर या ठिकाणी दाखवल्या त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आमच्या बुद्ध शासन संवर्धक संघामध्ये रजनी अडसुळे, मीना यादव, माधुरी कदम, बाया गमरे, कविता जगताप, मिलिंद कापसे, महेंद्र धोत्रे, मनीष जाधव, संदीप पवार, मिलिंद कदम, मंदाकिनी मोरे, आमचे सल्लागार आदरणीय रामदासजी महाडिक, स्मिता धोत्रे, अनिल सावंत, सुगंधा जाधव, मालती पवार, गीतांजली पवार, सनी काटे, आमचे विजय भोसले, गोपाल गमरे, उमेश पवार, हे सगळे आहेत. आणि बरेचसे आम्हाला येऊन मुलांच्या शिबिराला खरोखर उत्स्फूर्तपणे जे सहकार्य करतात. कित्येक मातापिता येऊन आमच्यासोबत जेवण बनवायला, भाजी कापण्यापासून बरीचशी काम करतात. मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. मी नागेश जाधव यांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं, जेणेकरून आपले जास्तीत जास्त सदस्य निर्माण होतील. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक लाख लाख धन्यवाद आणि आभार मानतो. जय भीम. जय भीम बंधूंनो. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच देशातील सर्व महापुरुषांना, महामातांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम, सुंदरसा कार्यक्रम आपण पाहिलात आणि अखंड महाराष्ट्राला ज्यांच्या आवाजातून एक चांगली जाण, ज्ञान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं कार्य, तथागत भगवान बुद्धांची शिकवण आपण नेहमी ऐकत असतो, असे आमचे आदरणीय राजाभाऊ पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सुंदरसं असं आपल्याला एक चांगलंसं मार्गदर्शन केलं आहे. आपण सर्वांनी शांततेने ऐकलेलं आहे. या ठिकाणी आम्ही लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीने या ठिकाणी आलो आहोत. हा चॅनल अखंड भारतामध्ये आपण दाखवतो, एकमेव बुद्धिस्ट चॅनल आहे. परंतु आज हे चॅनल चांगल्या पद्धतीने चालवं यासाठी आपलंच योगदान या ठिकाणी आम्ही मागत असतो. मुख्यतः या ठिकाणी मी बोलताना एक सांगेल की हा चॅनल कुठल्याही राजकीय पक्षाचा चॅनल नाही आहे. हा केवळ आपण सर्वांच्या श्रमातून आणलेला चॅनल आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आम्हाला जी संधी दिली, या संधीबद्दल मी आपल्या सर्वांचा फार फार ऋणी आहे. आणि ही जी मंडळी आहेत, पवारसाहेब वगैरे, फार सुंदर काम करतायत. या सर्वांना आमच्या लॉर्ड बुद्धा चॅनलच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. जय भीम. मी पाटील साहेबांना विनंती करेन की त्यांनी जाधव साहेबांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. रामदासजी महाडिक थोडक्यात आभार प्रदर्शन करतील. विश्ववंदनीय तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला बौद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतक्या सुंदर रीतीने आणि त्यामध्ये उल्लेख ओबीसीचा असं सुंदर व्याख्यान, सुंदर म्हणता येईल नाही, बोधक असं व्याख्यान ज्यांनी केलं ते माननीय राजाराम पाटील साहेब. त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेल्या विविध शाखाचे पदाधिकारी, सभासद, माता भगिनी बंधूंनो, तसेच बौद्ध स्मशानभूमी ट्रस्टचे सर्व विश्वस्त व बुद्ध शासन संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,
आजचा जो व्याख्यानाचा जो कार्यक्रम जो पार पडलेला आहे, माननीय राजाराम पाटील हे एक आगरी समाजाचे आज गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये सांगतात, ही फार एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते स्वतः लोकांना सांगत नाही, तर त्यांचा समाजही आपल्याबरोबर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या समाजालाही त्या धम्माबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी त्यांचं हे म्हणजे दुसरं व्याख्यान एक आपल्या कोकणामध्ये माणगावजवळ लोणेरे आहे, तिथे त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं आणि ते व्याख्यान इथं व्हावं अशी फार इच्छा होती आणि प्रकाश पवार यांच्या सहकार्याने आम्ही ते आज साधलेलं आहे आणि आपल्याला त्यांचे विचार पोचवण्याचं काम केलेलं आहे. खरंच राजाराम पाटील साहेब, आपण जे काय व्याख्यान केलं, लोकांच्या डोक्यात जो प्रकाश टाकला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे लॉर्ड बुद्धा चॅनलचे जे इकडे कॅमेरामन आणि त्यांचे सहकारी ही मंडळी आली आणि त्यांनी हा जो संपूर्ण कार्यक्रम आणि विहाराचं हे देखणेपणा, विहाराची जी धार्मिकता, पवित्रता ही आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपली, त्याबद्दल मी त्यांचे ही आभार मानतो. आणि त्यांनी हा लवकरात लवकर कार्यक्रम कसा आपण टी व्ही चॅनलवर लॉर्ड बुद्धावरती प्रकाशित कराल, याला मी त्यांना विनंती करेन की लवकरात लवकर प्रकाशित करावा आणि आमच्या लोकांना या व्याख्यानाचा आणखी माहिती मिळावी, जेणेकरून आम्ही आणखी याच्यापुढे माननीय राजाराम पाटील यांना आणखी काही विषय देऊन आम्ही पुन्हा एकदा त्यांना पाचारण करण्याचा प्रयत्न करू आणि ते आमची विनंती मान्य करतील असं मला वाटतं. आणि आपण सर्वांनी या बहुसंख्येने या व्याख्यानाला उपस्थिती दिलीत, आपण याचा लाभ घेतलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि इथे आमच्या मंदाकिनी मोरेताईंनी त्यांनी जी ह्या कार्यक्रमाच्या संध्याने कार्यक्रमानिमित्त जी आपल्याला खीरदान दिलेली आहे, ही खीर सर्वांनी घ्यावी आणि नंतरच आपण इकडून आपला हा कार्यक्रम संपेल असं मी जाहीर करून जय भीम, जय बुद्ध, जय भारत. येणाऱ्या 6 तारखेला मुलांचं अनापन शिबिर आहे. वयोगट 10 ते 17. बाहेर पत्रकं ठेवलेले आहेत. आपापली जी मुलं असतील 10 ते 17 वयोगटातील, त्या सगळ्यांना घेऊन यावं आणि ज्यांना कोणाला त्या कार्यक्रमासाठी इच्छेनुसार दान करावायचं असेल त्यांनी कृपया दान करावं. पुन्हा एकदा मान्यवरांचे सुरेशजी तांबे, सुरेश धोत्रे, आमच्या सभा लोखंडे, सगळे मान्यवर यांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि आपणा सर्वांना पुन्हा धन्यवाद देऊन हा कार्यक्रम येथेच बरखास्त झाला असे जाहीर करतो. जय भीम. एक मिनिट थँक्यू. इकडे पण कॅमेरा फिरव बाबा.
किती विषय तुम्ही घ्या आता बाकी हे मला ते वाचायला मला येतात म्हणजे मी एकही पुस्तक प्रयत्न केले त्याला पण द्या ना जाते ना ते काय जाऊ द्या ना त्याला असं काय खाली ठेवाय